तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मागील परीक्षांमधले प्रीवियस क्वेश्चन पाहणार आहोत। हे प्रश्न पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 यामधले असणार आहे। यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आणि कोणत्या घटकावर विचारलेले आहे याचा अंदाज येणार आहे। म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर पहिला प्रश्न आहे, विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहराची ओळख महाराष्ट्रातील IT हब म्हणून आहे। तर त्या शहराचं नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक 2 पुणे। तर पुणे विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहरांची ओळख महाराष्ट्रातील IT हब म्हणून आहे। पुणे शहरांमध्ये मोठमोठ्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत व जगातील नामवंत कंपन्याचे कार्यालय पुणे शहरामध्ये आहे। प्रश्न दुसरा आहे, अयोग्य जोडी ओळखा। तर प्रथम आपल्याला संत नामदेव दिलेला आहे, तर ते नरसीचे ही जोडी बरोबर आहे। संत ज्ञानेश्वर आपेगाव ही पण जोडी बरोबर आहे आणि संत तुकाराम ही पण जोडी बरोबर आहे। पण संत एकनाथ हे संत एकनाथ जामचे नाही, ही जोडी काय आहे? चुकीची आहे। संत एकनाथ हे पैठणचे आहे। तर आपल्याला काही खाली संत व त्यांची जन्मस्थळे दिलेली आहेत, त्यावर आपण एकदा नजर फिरूया। तर यामध्ये आपल्याला संत नामदेवांचं जन्मस्थळ आहे नरसी, संत ज्ञानेश्वर आपेगाव, संत एकनाथ पैठण, संत तुकाराम देहू, संत चोखामेळा देऊळगाव, संत मुक्ताबाई आळंदी, संत रामदास स्वामी जाम। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 संत एकनाथ जाम। तर हे संत एकनाथ पैठणचे आहेत। प्रश्न तिसरा आहे, खालीलपैकी कोणत्या संतांने भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 संत नामदेव। तर संत नामदेवांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर त्यांनी त्याचा प्रसार केलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे? तर पर्याय क्रमांक 2 बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे। त्यानंतर प्रॉब्लेम ऑफ रुपी हा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथ आहे। पुढचा प्रश्न आहे, वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एप्रिल आणि मे व या महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे येतात। तर उन्हाळा ऋतू जरी पावसाचा नसला तरी एप्रिल मे महिन्यात अधूनमधून वळवाचा पाऊस पडतो आणि काही वेळेस ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट होऊन वादळी वारे येतात। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात रब्बी हंगामाचा कालावधी टिंबटिंब आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ऑक्टोबर ते मार्च हा जो कालावधी आहे तो रब्बी हंगामाचा आहे। रब्बी हंगाम कशाला म्हणतात? तर ज्या पिकांची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात केली जाते व फेब्रुवारी ते मार्चमध्ये कापणी केली जाते त्या हंगामास रब्बी हंगाम असं म्हणतात। यामध्ये कोणकोणते पिके घेतली जातात? तर ज्वारी, गहू, हरभरा ही पिके घेतली जातात रब्बी हंगामामध्ये। पुढचा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूकंपनाभी। ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणात भूकंपनाभी असं म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने अस्पृश्यता आणि जातीवाद या दोन्हींना आव्हान देणारे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर। तर गोपाळ गणेश आगरकरांनी अस्पृश्यता आणि जातीवाद या दोन्हींना आव्हान देणारे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे। तर हे वृत्तपत्र कधी सुरू केलं त्यांनी? तर 1888 मध्ये यांनी सुरू केलेलं आहे आणि गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार व शिक्षण तज्ज्ञ होते। पुढचा प्रश्न आहे, शाळा महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात हे टिंबटिंबचे उदाहरण आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समानतेच्या अधिकाराचे। तर शाळा महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात हे समानतेच्या अधिकाराचे उदाहरण आहे। तर आता आपल्याला खाली काही मूलभूत हक्क व अधिकार दिलेले आहे। तर समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, पिळवणुकीविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार हे काय आहेत? आपले मूलभूत हक्क व अधिकार आहे। पुढचा प्रश्न आहे, 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुक्ती मिशन।
1889मध्ये पंडिता रमाबाई यांनी मुक्ती मिशनची स्थापना केली होती. पंडिता रमाबाई यांनी 1881मध्ये आर्य महिला सभेची स्थापना केली, जी पहिली स्त्रीवादी संघटना होती. तर हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. पंडिता रमाबाई यांनी 1881मध्ये आर्य महिला सभेची स्थापना केली होती आणि ही जी पहिली स्त्रीवादी संघटना होती. त्यानंतर 1887मध्ये रमाबाई असोसिएशनची स्थापना झाली, ज्याने समाजातील दीनदुबळ्यांसाठी कार्य केले. आणि पंडिता रमाबाई यांनी 1889मध्ये मुक्ती मिशनची स्थापना केली होती. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग म्हणजे टिंबटिंब होय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूखंड मंच. किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग म्हणजे भूखंड मंच. तर खंडांत उतार कशाला म्हणतात? तर भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो, त्याला खंडांत उतार असं म्हणतात. सागरी मैदान कशाला म्हणायचं? तर सागर तळाच्या सपाट व सखोल भागाला सागरी मैदान असं म्हणतात. त्यानंतर सागरी डोह. तर सागरी डोह कशाला म्हणतात? तर सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची सागर भूरूपे आढळतात, त्यांना सागरी डोह असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, आंबोली ही शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्याने त्याला टिंबटिंब शहर म्हणतात. तर या ठिकाणी आंबोली हे नाव आहे. तर आंबोली हे शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर असल्याने त्याला विज्ञान शहर असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, एशियाटिक सोसायटीची स्थापना टिंबटिंब शहरात करण्यात आली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोलकाता. तर काही इतर संघटना व त्याची स्थापना आणि ठिकाणे दिलेली आहेत. तर पुणे सार्वजनिक सभा. तर पुणे सार्वजनिक सभेची स्थापना ही पुणे या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर पुणा असोसिएशन, तर त्याची स्थापना पुणे. प्रार्थना समाज मुंबई, आर्य समाज मुंबई, मद्रास महाजन सभा मद्रास, बॉम्बे असोसिएशन मुंबई, सत्यशोधक समाज पुणे आणि डिस्प्रेस्ड क्लासेस मशीन मुंबई. लीगची कोलकाता या ठिकाणी स्थापना झालेल्या आहेत. ह्या ज्या संघटना आहे, या संघटना परीक्षांच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहे, कारण यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. पुढचा प्रश्न असणार आहे, महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे 3च. विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशने होतात. पहिलं असतं ते हिवाळी अधिवेशन, ते नागपूर या ठिकाणी भरतं. त्यानंतर पावसाळी व अर्थसंकल्पीय विषयाचे अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी भरतं. प्रश्न आहे, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे टिंबटिंब होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संसद. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे संसद होय. पुढचा प्रश्न आहे, अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरी गाथा हे ग्रंथ टिंबटिंब काळातील आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 मौर्य. तर मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी 4 भाग पाडले होते. प्रत्येक भागाची स्वतंत्र राजधानी होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते आणि याच काळामध्ये अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरी गाथा हे ग्रंथ प्रसिद्ध झाले होते. पुढचा प्रश्न आहे, 24 ऑक्टोबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर 24 ऑक्टोबर हा दिन संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्चला साजरा केला जातो आणि पर्यावरण दिन हा 5 जूनला साजरा केला जातो. जागतिक शांतता दिन हा 21 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न आहे, इजिप्तमधील सिनाई पर्वतरांगेत टिंबटिंब सर्वात उंच शिखर आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माउंट कॅटरीन. तर इजिप्तमधील सिनाई पर्वतरांगेत माउंट कॅटरीन हे सर्वात उंच शिखर आहे. तर माउंट कॅटरीन हे इजिप्तमधील सर्वात उंच शिखर सिनाई पर्वतरांगेत आहे. त्याची उंची 2642 मीटर इतकी आहे. तांबडा समुद्र पर्वतरांगेतील जवाल शैव हे शिखर 2178 मीटर उंचीवरती आहे. हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत टिंबटिंब लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुमेरियन लिपी। तर भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत सुमेरियन लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडलेल्या आहेत। तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा। तर या संस्कृतीचे अवशेष प्रथम हडप्पा येथे सापडले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं नाव पडलं होतं व ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदी किनारी स्थित असल्या कारणाने या संस्कृती सिंधू संस्कृती असेही म्हटलं जातं। पुढचा 21वा आहे दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप आशेचे बुशीर याचा शोध कोणी लावला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बार्थोलोम्यू डायस याने दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप याचा शोध लावलेला आहे। पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? तर प्रश्न खूप बारकाईने वाचायचा आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला नाही असं विचारलेलं आहे, म्हणून प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अलिबाग। तर अलिबाग या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही, तर महाराष्ट्र शासनाचे कर्जत, खोपोली, रत्नागिरी येथे भात संशोधन केंद्र आहे। पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हैदराबाद। तर हैदराबाद संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते। तर ही योजना 13 सप्टेंबर 1948 रोजी पहाटे 4 वाजता संस्थानाविरुद्ध पोलीस ॲक्शन म्हणजेच ऑपरेशन पोलोची कारवाई करण्यात आली होती। पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर तोरणाजाई देवीचे मंदिर आहे? तर यामध्ये आपल्याला देवीच्या तोरणाजाई या नावावरूनच किल्ल्याचं नाव आपल्याला लक्षात येणार आहे। तो किल्ला म्हणजे तोरणा किल्ला। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न आहे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात टिंबटिंब प्रकारचा कोळसा आढळतो। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिटुमिनस। तर नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बिटुमिनस या प्रकारचा कोळसा आढळतो। अँथ्रासाइट सर्वात उच्च प्रतीचा असून त्यामध्ये कार्बनचे प्रमाण हे 90 ते 95% असते। त्यानंतरचा आहे बिटुमिनस। तर यामध्ये कार्बनचे प्रमाण हे 70 ते 80% असते। लिग्नाइटमध्ये कार्बनचे प्रमाण 50 ते 60% इतकं असतं आणि पीठ यामध्ये कार्बनचे प्रमाण 30 ते 40% असतं। तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। परीक्षेमध्ये आपल्याला कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण किती आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। याआधीही प्रश्न यावर विचारले गेलेले आहेत किंवा सगळ्यात चांगल्या प्रतीचा कोळसा कोणता आहे असे प्रश्न हे विचारले जातात। पुढचा प्रश्न आहे नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या साहाय्याने कोणती दिशा दर्शवली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर दिशा। तर कोणत्याही नकाशात नेहमी उत्तर ही एकच दिशा दर्शवली जाते। पुढचा प्रश्न आहे अंदमान बेटाच्या पूर्व भागातील मध्यभागी असलेल्या टिंबटिंब बेटावर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे। तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅरन बेट। नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिप्रा नदी। तर शिप्रा नदी काठी उज्जैन हे शहर वसलेलं आहे। गोदावरी नदी काठी वसलेले शहर कोणकोणते आहे? तर नाशिक, कोपरगाव, पैठण आणि नांदेड ही शहरं गोदावरी नदी काठी वसलेली आहेत। त्यानंतर कृष्णा नदी काठी वसलेले शहरं तर कराड, सांगली, मिरज आणि औदुंबर ही शहरं कृष्णा नदी काठी आहे। आणि नाग नदी तर नाग नदीच्या काठी नागपूर, इंद्रायणी नदी इंद्रायणीच्या काठी आहेत आळंदी आणि देहू। पुढचा प्रश्न आहे माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। खूप वेळा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे, म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे। तर माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट हे ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात आढळतं। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड आहे। जगातील सर्वात मोठं बेट हे ग्रीनलँड आहे, परंतु ज्या ठिकाणी नदी पात्रातील बेट असे विचारले आहे त्यामुळे माजुली हे योग्य उत्तर आहे, कारण ग्रीनलँड हे महासागरातील बेट आहे। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा नदी। पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीने वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण केलेली असावीत। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 35 वर्ष। राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचं वय हे 35 वर्ष पूर्ण झालेलं असावं।
कलम 52 नुसार घटनेने राष्ट्रपती पदाची निर्मिती केली आहे. कलम 52 नुसार घटनेने राष्ट्रपती पदाची निर्मिती केलेली आहे. खूप महत्त्वाचं आहे हे वाक्य. कलम 53 नुसार राष्ट्राची सर्व कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना प्राप्त झालेली आहे आणि पात्रता आहे भारतीय नागरिकत्व व वय वर्ष 35 पूर्ण कार्यकाल आहे 5 वर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण जवळ कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुर्टे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराचे बळकटीकरण करण्यासाठी मालवण जवळील कुर्टे या खडकाळ बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधलेला आहे. पुढचा प्रश्न आहे पामपई हे टिंबटिंब संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रोमन. तर पामपाई हे रोमन संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे वसईचा तह कोणाकोणात झाला होता? तर वसईचा तह हा दुसरा बाजीराव आणि इंग्रज या दोघांमध्ये झाला होता. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर 1802 मध्ये पेशवे दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यात वसईचा तह झाला. ज्यान्वये पेशव्यांनी इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारली होती. पुढचा प्रश्न आहे तोरणा किल्ला टिंबटिंब खोऱ्यात आहे. तर तोरणा किल्ला हा कानद या खोऱ्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात कानद खोऱ्यात स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? तर खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा 7 मिनिट आणि 20 सेकंद इतका असतो. पुढचा नागपूर पठाराचा सर्वाधिक भाग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर छोटा नागपूर पठाराचा सर्वाधिक भाग हा झारखंड या राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या छोटा नागपूर पठाराचा मुख्य आणि सर्वाधिक भाग झारखंड राज्यात पसरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती? तर उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग म्हणजे विंध्य पर्वतरांग ही भारताचे भौगोलिकदृष्ट्या उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे 2 भाग करते. पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले होते? तर शिवरायांनी तोरणा किल्ल्याला प्रचंडगड असं नाव दिलं होतं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर प्रचंडगड का नाव दिलं होतं त्याला? तर तोरणा किल्ल्याचा अवाढव्य आकार पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला प्रचंडगड असं नाव दिलं होतं. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश टिंबटिंब आहे. तर भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश हा राजस्थान आहे. पर्याय क्रमांक 2. तर भारताच्या एकूण लोकर उत्पन्नापैकी सुमारे 40 ते 50% उत्पादन एकट्या राजस्थानमधून होते. बिकानेर ही येथील मुख्य बाजारपेठ आहे. तर बिकानेर या बाजारपेठेवरती प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणून राजस्थानमधील महत्त्वाची बाजारपेठ आहे बिकानेर. प्रश्न 41 आहे केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला काय म्हणतात? तर केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला जिरायती शेती असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर जिरायती शेती कशाला म्हणतात? जर जी शेती पूर्णपणे फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते तिला जिरायती शेती किंवा कोरडवाहू शेती असं म्हणतात. आणि बागायती शेती ज्यावेळी पावसाच्या पाण्याशिवाय विहीर कालवे किंवा इतर जलसिंचनाने पाणी पुरवठा केला जातो तेव्हा त्या शेतीला बागायती शेती असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढवावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी पंचायती राज व्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश आहे. तर भारतातील पंचायती राज व्यवस्थेचा मुख्य उद्देश सत्तेचे विकेंद्रीकरण आहे. यामुळे तळागाळातील सामान्य लोकांना प्रशासनात निर्णय प्रक्रियेत थेट सहभागी होण्याची संधी मिळते. पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे राज्यप्रमुख निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंशपरंपरागत मिळत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गणराज्य. तर राज्य कशाला म्हणायचं? तर गणराज्याचा अर्थ होतो देशाचा सर्वोच्च राष्ट्रप्रमुख उदाहरणार्थ राष्ट्रपती हा लोकांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विशिष्ट काळासाठी निवडून दिलेला असतो. हे पद इंग्लंडसारखे राजा राणीच्या वंशपरंपरेने चालत आलेले नाही. त्यानंतर सार्वभौम
त्यानंतर सार्वभौम कशाला म्हणतात, तर कोणत्याही बाह्य नियंत्रणाशिवाय अंतर्गत व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात निर्णय घेण्यात देश स्वतंत्र असणे. आणि स्वातंत्र्य, नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती, श्रद्धा आणि व्यवसायाचे स्वातंत्र्य असणे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्याय, तर समाजातील विषमता दूर करून प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी देणे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे, तर जगातील सर्वात मोठं बेट आहे ग्रीनलँड. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे, पंचायत राजचा टिंबटिंब हा पायाभूत घटक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रामपंचायत. तर पंचायत राजचा ग्रामपंचायत हा पायाभूत घटक आहे. महाराष्ट्र राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे, ज्यामध्ये ग्रामपंचायत हा ग्रामीण स्थानिक शासन संस्थेचा सर्वात खालचा म्हणजेच पायाभूत घटक आहे. या त्रिस्तरीय रचनेमध्ये ग्रामपंचायत ही गाव पातळी, पंचायत समिती ही तालुका पातळीवर आणि जिल्हा परिषद ही जिल्हा पातळीवर यांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र अमात्य यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आज्ञापत्र. तर या ग्रंथामध्ये शिवकालीन राज्यकारभार, गडकिल्ल्यांचे संरक्षण, व्यापारी लष्करी नीती याविषयी मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचे नेमके स्थान निर्धारित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रणालीचा वापर केला जातो, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 GPS प्रणाली. तर पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचे स्थान निर्धारित करण्यासाठी GPS प्रणाली वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर जिल्हा आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. या उलट क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे. भारताच्या संदर्भात जर विचार केला तर क्षेत्रफळात राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे आणि मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर येतो. पुढचा प्रश्न आहे, मिरतगड खटल्यात खालीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती, तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजेंद्र लाहिरी. तर राजेंद्र लाहिरी यांना मिरतगड खटल्यात ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती. तर प्रश्न बारकाईने वाचायचा आहे, मिरतगड खटल्यात कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती. तर मार्च 1929 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतातील कम्युनिस्ट चळवळ दडपण्यासाठी 33 नेत्यांना अटक करून मिरतगड खटला चालवला होता. यामध्ये निळकंठ जोगळेकर, श्रीपाद डांगे आणि मुझफ्फर अहमद यांना अटक झाली होती. त्यानंतर राजेंद्र लाहिरी हे नाव काकोरी कट 9 ऑगस्ट 1925 याच्याशी संबंधित आहे. उत्तर प्रदेशातील काकोरी रेल्वे स्थानकाजवळ सरकारी खजिना लुटल्या प्रकरणी त्यांना अटक करून पुढे फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा मिरतगड खटल्याशी संबंध नव्हता.